प्रत्येक स्त्रियांना पडलेला प्रश्न, सकाळी नाश्त्याला काय बनवायचं, मुलांना डब्याला काय द्यायचं आणि सर्वात महत्त्वाचं की मुलं किंवा घरचे भाज्या खात नाहीत. अशा वेळेस हे पॅनकेक साईज छोटे छोटे पराठे बनवा. भरपूर भाज्या घालून बनवलेले आणि इतके झटपट बनून तयार होतात की कसलीही पूर्वतयारीसुद्धा करण्याची गरज नाही. तर हे बनवण्यासाठी एकदम बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, 1 वाटी टोमॅटो, ह्या ठिकाणी वाटीचं प्रमाण आपण आपल्या गरजेनुसार घ्यायचं. मी ह्या ठिकाणी एक छोटी वाटी वापरली होती आणि सर्व सामग्री त्याच वाटीने मोजून घेतली होती. शिमला मिर्च आणि पत्तागोबी, ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या आणखीन ॲड करू शकता किंवा काही कमी करू शकता. 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ ॲड केलं. हे छानपैकी क्रिस्पीनेस येण्यासाठी आणि बाइंडिंग येण्यासाठी ॲड करायचं. ह्या ठिकाणी आपल्याला हे बॅटर थोडं थिक ठेवायचं आहे, त्यामुळे पिठाचं प्रमाण कमीच घ्यायचं. चवीनुसार मीठ, हळद, तिखट आणि ह्या ठिकाणी थोडासा गरम मसाला ॲड करायचा, म्हणजे छानपैकी चटपटीत चमचमीत असा फ्लेवर लागतो. एक अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडासा ओवासुद्धा ॲड करून घ्यायचा. आता ह्या मिश्रणामध्ये सुरुवातीला पाणी न ॲड करता एकदा हे मिक्स करून घ्यायचं, कारण मीठ ॲड केल्यामुळे ह्या भाज्यालासुद्धा थोडंसं पाणी सुटतं. हे मिक्स झाल्यानंतर आपल्या गरजेनुसार थोडं थोडं करून आपण पाणी ॲड करायचं आणि सुरुवातीला सांगितल्यानुसार की ह्याचं आपल्याला खूप थिक असं बॅटर ठेवायचं आहे. एकदम फ्लोई कन्सिस्टन्सी बिलकुलही करायची नाही, कारण आपण थोडेसे जाड जाड असे हे पॅनकेक साईज व्हेजिटेबल पराठे बनवणार आहोत. ह्याच पॅनकेक साईज पराठ्यामध्ये तुम्ही पनीरसुद्धा किसून ॲड करू शकता, त्यामुळे आणखीन जास्त फायबर आणि प्रोटीन रिच असा हा नाश्ता बनून तयार होतो. आपल्या आवडीनुसार वरतून थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची आणि तव्यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि छोटे छोटे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या साईजचे आपण पॅनकेक्स बनवायचे. एक मोठाही बनवू शकतो, परंतु मुलांना जर टिफिनला द्यायचं असेल किंवा नाश्त्याला द्यायचं असेल तर असे छोटे छोटे पॅनकेक्स बनवून त्यांना दिले तर त्यांना खाण्यासाठी सुद्धा जास्त मजा येते. ह्या पॅनकेक्सवर वरच्या साईडनी आपण थोडेसे पांढरे तीळ ॲड करायचे. एकतर ते खूप पौष्टिकसुद्धा असतात आणि दुसरं म्हणजे ते दिसायला आणखीनच जास्त सुरेख दिसतात. हा झटपट बनणारा नाश्ता बनवण्यासाठी फक्त 5 मिनटं लागतात. कसलीही पूर्वतयारीसुद्धा करावी लागली नाही. वरच्या साईडनी थोडंसं साजूक तूप टाकायचं आणि दोन्ही साईडनी छानपैकी खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं. झाला की नाही झटपट असा आपला नाश्ता बनवून तयार. एकदा तुम्ही ही हेल्दी व्हेजिटेबल पॅनकेक रेसिपी नक्की ट्राय करा आणि मुलांना टिफिनला देऊन पहा. तुम्ही हे दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवर अशाच भरपूर झटपट बनणाऱ्या ब्रेकफास्ट रेसिपी आणि टिफिन रेसिपीज आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू. एन्जॉय.